राज्यसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा ट्विस्ट। माजी खासदार नवनीत राणांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट। भेटीमुळे नवनीत राणांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा, तर राष्ट्रवादीचा उमेदवार आधीच ठरलाय, तटकरेंची माहिती। यवतमाळचे विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणाऱ्या साहेबराव कांबळेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात केला प्रवेश। राज्यात आनंद घनांची आनंद वार्ता। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनचा प्रवेश। मुंबई पुण्यामध्ये मान्सूनची शक्यता। 8 जूनला विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुण्यात पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट। पुढील 3 ते 4 दिवस शहर आणि परिसरामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। पुणे हवामान खात्याचा अंदाज, तर उकाड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना मिळणार दिलासा। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी। वाहनांच्या लांबच लांब रांगा। लोणावळा परिसरामध्ये पर्यटक आणि भाविकांची मोठी गर्दी। पुण्यात रेव पार्टीवर पोलिसांचा छापा। आळंदी मरकळ या रस्त्यावर बंगल्यात सुरू होती रेव पार्टी, तर पार्टीमध्ये 150 तरुण तरुणी असल्याची माहिती। 23 जणांनी ड्रग्ज घेतल्याचं उघड। मुंबईमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यू। NSCI वरई डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट कार्यक्रमातली घटना। हृदयविकाराच्या झटक्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती। नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये फॉरेन्सिक एक्सपर्टची साक्ष पूर्ण। वैज्ञानिक आणि तांत्रिक पुरावे सादर करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांची साक्ष नोंदवली। फॉरेन्सिक एक्सपर्टनं सबळ पुरावा न्यायालयासमोर केला सादर। TCS धर्मांतर प्रकरणामध्ये MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांचा जबाब आला समोर। आरोपी निदार खानबाबत विचारणा होताच इम्तियाज जलील साहेब को पूछना पडेगा असं मतीन पटेल यांचं उत्तर। माजी खासदार इम्तियाज जलील यांनाही चौकशीसाठी समन्स बजावलं जाण्याची शक्यता। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये पुन्हा वाढ। आजपासून LPGच्या दरामध्ये आणखी 29 रुपयांची वाढ। मुंबईत सिलेंडरची किंमत 912 रुपयांवरून 941 रुपयांवर। तुकाराम मुंढेंचा दणका। आता वडापाव व्यावसायिकांचीही खैर नाही। वडापाव विक्रेत्यांना वर्तमानपत्र वापरण्यास सक्त मनाई। अन्नपदार्थांसाठी वर्तमानपत्र वापरल्यास होणार कारवाई। केंद्र सरकारचा वाहन चालकांना दिलासा। पेट्रोलपेक्षा 20 रुपये स्वस्त इंधन सरकारी पेट्रोल पंपावर उपलब्ध। फ्लेक्स फ्युएल वाहनांना स्वस्त इंधनाचा फायदा होणार। पर्यावरणासाठी E85 इंधन फायदेशीर। दिल्लीतल्या आंदोलनानंतर अभिजित दिपके यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये जल्लोषात स्वागत। दिपकेंच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात। केंद्रीय शिक्षण मंत्री राजीनामा देईपर्यंत मागे हटणार नाही, दिपकेंचा इशारा। आज अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक। मुंबईतील यशवंत नाट्य मंदिरामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पार पडणार मतदान। समर्थ पॅनल आणि चित्रकर्मी पॅनलमध्ये लढत।